ऑपरेशन कोणतेही असो रिस्क असते. अवघड जागी मोठे दुखणे, मूळव्याध एक समस्या. डॉक्टर संभाजी पवार यांच्या सांगण्यानुसार आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे पोट साफ न होणे, पोटात बिघाड होणे, मानसिक ताणतणाव, फास्ट फूडचा अतिरेक, व्यसन, दिवस व रात्र पाळी काम करणे इत्यादी अशी अनेक कारणं आहेत की त्यामुळे पोट बिघडते. डॉक्टर संभाजी पवार यांच्या सांगण्यानुसार अवेळी जेवण, विरुद्ध आहार त्यामुळे सुरुवातीला अपचन, ऍसिडिटी, गॅस होणे इत्यादी तक्रारी सुरू होतात व त्याचे रूपांतर नंतर बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यामध्ये होते. यापुढे नंतर त्याचे रूपांतर मूळ व्याधीमध्ये होते. त्यात मूळ व्याधीमध्ये 2-3 प्रकारच्या मूळ व्याधी असतात. डॉक्टर संभाजी पवार यांच्या सांगण्यानुसार एक सुकी मूळव्याध, तिच्यात फक्त मोड असतो, रक्त पडत नाही. 2 रक्त पडणे, आग होणे, खाज होणे, टोचल्यासारखे दुखणे इत्यादी. 3 फिशर, त्यात संडासच्या जागी चीर पडणे, जखम होणे, रक्त जाणे, वेदना जास्त असतात. 4 भगंदर किंवा फिस्तुला, यात संडासच्या जागेच्या पुढे छिद्र हो, त्यातून रक्त पाणी बाहेर पडते व वेदना होतात. यात बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन करावे लागतात, परंतु त्या ऑपरेशनचा सक्सेस रेट खूप कमी आहे. ह्यात आम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट करताना रुग्णाची पूर्ण माहिती घेऊन योग्य असे औषध, मलम व पथ्य सांगतो. त्यामुळे रुग्णांना तात्काळ व दीर्घकाळ आराम मिळतो. मूळव्याध आजार बऱ्याच माता भगिनी तसेच पुरुष सुद्धा हा आजार लपवतात, अंगावर काढतात. त्यामुळे आजाराचे स्वरूप रुद्र रूप धारण करते व बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन करावे लागते. परंतु फक्त ऑपरेशन करून आजार बरा होत नाही. बऱ्याच रुग्णांना 6 महिन्यानंतर सदर त्रास पुन्हा होतो. अशी बरेच रुग्णे आहेत की ज्यांनी 2-2, 3-3 वेळा मूळव्याधीचे ऑपरेशन केलं, पण पुन्हा त्रास सुरू झाला. त्याकरता रुग्णांना योग्य आहार, पथ्य हे खूप महत्वाचे आहे. मांसाहार, तेलकट पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, कोरडे अन्न इत्यादी पथ्य खूप महत्वाचे आहे. अशा रुग्णांनी पातळ आहार घ्यावा. तसेच जेवणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असावे. त्यामुळे पोट साफ राहून मूळव्याधीत आराम मिळेल. फळे, केळी, पपई, मोसंबी तसेच सुरण इत्यादींचा उपयोग आहारामध्ये करावा. डॉक्टर संभाजी पवार यांच्या सांगण्यानुसार सर्वात महत्वाचे, रुग्णाने रोज 2 वेळा गरम पाण्यात डेटॉल, हळद किंवा पोटॅशियम परमॅंगनेट टाकून त्या जागेला शेक देणे खूप महत्वाचे आहे. गरम पाण्यात बसून शेक दिल्याने मूळव्याधीच्या संबंधित रक्तवाहिन्या व तंतू यातील रक्तसंचरण सुधारते. तसेच फिशर मूळव्याध या ठिकाणी जखम असते, अंतर्गत जखम असते, ती गरम पाण्यात बसल्यामुळे स्वच्छ होते व पेशंटला तात्काळ आराम मिळतो. अशा पेशंटने जास्त जोर देण्याचे कोणतेही काम करू नये. आपल्या मित्रपरिवार किंवा फॅमिली मेंबर यापैकी कोणाला असा त्रास असल्यास वरील माहिती त्यांना द्या, पण आजार अंगावर काढू नका. आजच आमच्या डॉक्टरांशी संपर्क करा. डॉक्टर संभाजी शिवाजी पवार किंवा आमच्या क्लिनिकवर येऊन तुम्ही उपचार घेऊ शकतात. आमचा नंबर आहे 9997659995. A to Z क्लिनिक, सफर उपचार केंद्र, साईराज अपार्टमेंट, पहिला मजला, डॉक्टर राठोड यांच्या हॉस्पिटलच्या समोर, तेजस्विनी सोनोग्राफीच्या समोर, पंडित नाका, शहापूर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. पत्ता डॉक्टर संभाजी शिवाजी पवार यांचे A to Z क्लिनिक, सफल उपचार केंद्र, साईराज अपार्टमेंट, पहिला मजला, तेजस्विनी सोनोग्राफी सेंटर समोर, पंडित नाका, शहापूर. सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. संपर्क 9997659995.